डोंबिवलीमध्ये बेशिस्त आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या रिक्षा चालकांवरती वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। मागच्या 6 महिन्यांमध्ये रिक्षा चालकांकडे गणवेश, परवाना, नामपट्टी, रिक्षांचा आयुर्मान संपल्यानंतर सुद्धा रिक्षा चालवत असलेल्या आणि रिक्षामध्ये नियमापेक्षाही जास्त सीट बसवून प्रवाशांचे जीव धोक्यात घालणाऱ्या 5,000 पेक्षाही जास्त रिक्षा चालकांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। ह्या कारवाई वाहतूक पोलिसांच्या निशाण्यावरती 4थी सीट बसवणाऱ्या रिक्षा चालकांवरती आहे आणि 4थी सीट प्रवासी आणि रिक्षा चालक दोघांच्याही सुरक्षेला धोका निर्माण करतात। त्यामुळे नागरिकांना आणि रिक्षा चालकांना नियम पाळण्याचं आवाहन केलं गेलंय। जीव वाचवायचा असेल तर 4थ्या सीटवरती बसू नका असा थेट इशाराही देण्यात आलाय। त्याबरोबरच यापुढे नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांचे परवाने आणि बॅच रद्द करण्याचाही इशारा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी दिलाय। साधारणतः 1 जानेवारीपासून 31 मेपर्यंत डोंबिवली शहर वाहतूक शाखेकडून 5,000च्या सुमारास रिक्षांवरती कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये विदाऊट बॅच असतील, विदाऊट युनिफॉर्म असतील किंवा फ्रंट सीट असतील, या संदर्भाने जास्तीत रिक्षांवर कारवाई करण्यात आलेली आहे। प्रवाशांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने फ्रंट सीट कोणीही रिक्षा चालकांनी भाडे घेऊ नये या संदर्भात लोकांना आपण समुपदेशन पण करतो आहे, त्या पद्धतीनं आवाहन पण करतो आहे। नागरिकांना पण विनंती आहे की त्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने 3च प्रवासी रिक्षामध्ये बसावेत, फ्रंट सीट कोणीही बसू नये आणि या संदर्भात कारवाई ही दररोज चालू आहे, दैनंदिन कारवाई करत आहोत आम्ही। रिक्षा चालकांच्या पदाधिकाऱ्यांना आणि सर्व रिक्षा चालकांना फ्रंट सीट असेल किंवा विदाऊट बॅच असेल, ज्या व्हॅलिड आहेत, जे शासनाने दिलेले नियम आहेत, त्या नियमांतर्गत कारवाई करण्यात येत आहे। त्या संदर्भात त्यांनी स्वतः जागरूक व्हावं आणि नियमांचं पालन करावं या संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत। मग काय रिक्षा चालक जर परमिटचा भंग करत असेल तर मोटर वाहन कायद्यान्वये त्यांच्यावरती नियमितप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे। तरी रिक्षा चालकांना एक आवाहन आहे की त्यांनी नियमांचं पालन करावं व कोणताही फाईन त्यांच्यावर येऊ देऊ नये। रिक्षा चालकांनी वारंवार नियमाचा भंग केला किंवा कोणताही वाहन चालक वारंवार जर नियमाचा भंग करतो आहे मोटर व्हेकल ॲक्टनुसार, तर त्याप्रमाणे त्याचं लायसन हे निलंबित होऊ शकतं, तसेच त्याचं परमिट जे आहे तेही रद्द होण्याची प्रक्रिया होऊ शकते।